पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी मान्यवर महिलांचा सन्मान सोहळा पिंपरी येथील ऑटो क्लस्टर येथे साजरा करण्यात आला। ज्यांची ओळख आहे अशा कर्तबगार महिला शहराच्या उपमहापौर माननीय शर्मिलाताई बाबर। शर्मिलाताईंचा प्रवास हा केवळ पदापर्यंतचा प्रवास नाही, तर तो लोकांशी जोडलेल्या नात्यांचा प्रवास आहे। आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांसाठी त्या नेहमीच अग्रभागी राहिल्या। राजकारणात येण्यापूर्वीपासूनच सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं। सामान्य कुटुंबातील महिलांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणं हे त्यांचं वैशिष्ट्य। त्यांच्या याच चिकाटीमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे आज त्या उपमहापौर पदाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत। उपमहापौर म्हणून काम करताना शर्मिलाताईंनी नेहमीच महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीला प्राधान्य दिले। महिला स्वयंसहायता गटांचं सक्षमीकरण असो किंवा आरोग्यासाठीच्या विशेष योजना, त्यांनी प्रत्येक निर्णय घेताना शहराच्या माता भगिनींचा विचार केला। केवळ शहराचं सुशोभीकरण नव्हे, तर सुरक्षित आणि सुसंस्कृत शहर ही त्यांची संकल्पना आहे। पालिकेच्या कामकाजात महिलांचा सहभाग वाढावा आणि शेवटच्या घटकापर्यंत महापालिकेच्या योजना पोहोचाव्या यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा असतो। शांत संयमी स्वभाव, पण कामात कमालीची तत्परता। प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय। या प्रसंगी पिंपरी चिंचवडच्या लाडक्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांचा देखील पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला। सत्कार मूर्तीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविका, पत्रकार, डॉक्टर्स, वकील, शिक्षिका, बचत गट चालवणाऱ्या आणि स्वकर्तृत्वावर उद्योग करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या प्रसंगी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, ट्रॉफी व एक रोप सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला। यानंतर माझी विनंती आहे, तृप्ती हडवळे यांना विनंती, आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। विठ्ठल हॉस्पिटल मोशीचे CEO आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। माझी विनंती असेल या ठिकाणी मंदा बनसोडे आपल्याला आपण त्यांना सन्मानित करूया। श्रद्धाप्रभूने आपल्याला माझी विनंती आहे, हा सन्मान करत असताना आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे त्यांच्यासमोर। यावेळी पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघाच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई मेंगडे यांनी सर्व पत्रकार मैत्रिणींचा सन्मान करून नवनिर्वाचित नगरसेविकांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले व सदैव पत्रकार क्षेत्रातील घडामोडींसाठी मदतीसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले। गुड इव्हनिंग ऑल। ॲक्च्युली मी विठ्ठल हॉस्पिटल मोशी इथून CEO तृप्ती हडवळे म्हणून इथे आलेली आहे। ॲक्च्युली दिस अवॉर्ड गोज टू विद्वत्ता आणि सौंदर्य याची अप्रतिम कलाकृती असलेल्या आमच्या भाग्यश्री लहाने मॅम। ॲक्च्युली ऑन बिहाफ ऑफ हर मी हा म्हणजे सन्मान स्वीकारत आहे। आणि ॲक्च्युअलमध्ये जे पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघ यांनी हा जो आयोजित केलेला प्रोग्राम आहे त्यासाठी मॅमच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद करते आणि मॅमकडून एक प्रॉमिसही करते की ज्या पद्धतीने ते एवढ्या कमी वयामध्ये 150 खाटांच्या मालकीन होऊन आरोग्य क्षेत्रामध्ये स्वतःचं म्हणजे भाग्यश्री लहाने हे नाव त्यांनी गाजवलेलं आहे, त्याच पद्धतीने आम्ही तत्पर सेवा सर्व लोकांना पिंपरी चिंचवडच नाही तर पूर्ण आपल्या एरियामध्ये आम्ही देऊ ही तुम्हाला शाश्वती देते। थँक्यू सो मच ऑन बिहाफ ऑफ भाग्यश्री मॅम, थँक्यू सो मच। आपल्याला विनंती, डॉक्टर संगीता वकील यांचा सन्मान करायचा आहे। निनामाने आपणही त्यांच्या समवेत या ठिकाणी हा सन्मान करायचा। यावेळी महिलांच्या सन्मानाप्रत्यर्थ बोलताना उपमहापौर शर्मिलाताई बाबर म्हणाल्या, कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो। महिलांच्या सन्मानात दरवर्षी 8 मार्च हा जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु वर्षातील एक दिवस महिला दिन साजरा करण्याऐवजी रोज आत्मीयतेने
महिलांचा मान सन्मान देऊन आदर राखून त्यांचे कौतुक केले पाहिजे. महिलांच्या त्यागामुळेच त्यांच्या कुटुंबाची आणि देशाची प्रगती होते. आज देशाच्या राष्ट्रपती पदावर, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर, राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक पदांवर महिला कार्यरत आहेत. त्या सर्व सावित्रीच्या, जिजाऊंच्या आणि रमाईच्या लेकीमुळे देशातील लोकशाही बळकट होत आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. यावेळी पिंपरी चिंचवड महानपा स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी महिला पत्रकारांचे कौतुक करत या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना सतत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पिंपरी चिंचवड गटनेते प्रशांत शितोळे यांनी यावेळी सन्मानप्रित्यर्थ उपक्रमाचे कौतुक करून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच ज्येष्ठ नगरसेविका अनुराधाताई गोरके यांनी नवनिर्वाचित नगरसेविका यांना पालिकेचा कामाचा आढावा घेता यावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन करून देण्यात यावे व त्यांना नगरसेविका पदाचे कामकाज करता यावे यासाठी मार्गदर्शन व्हावे असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ सर यांनी नवनिर्वाचित नगरसेविका यांनी ज्येष्ठ पत्रकार यांना पत्रकारितेत 40 वर्षाचा अनुभव असल्याने नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, तसेच पालिकेतील कामकाजावर आमचे लक्ष राहील असे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी आपण सदैव पत्रकारांना व नगरसेवक यांना कोणत्याही मदतीसाठी तत्पर आहोत, तसेच पत्रकारितेतील मोलाचा सल्ला दिला. यानंतर मनोरंजनाची धुरा आपल्या खांद्यावर ज्यांनी घेतली स्वाती धोकटे आणि शीतल चोपडे यांचा सन्मान होतो. स्वाती धोकटे आणि शीतल चोपडे. स्वाती धोकटे, शीतल चोपडे आणि विजयराव उल्पे. स्वाती धोकटे, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. शीतल चोपडे आणि निवेदक आणि कार्यक्रमाचे सर्वच विजयराव उल्पे. मी प्रवीण शेट्टी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो त्यांचा सन्मान करूया. विजयराव उल्पेचा सन्मान करायचा आहे. प्रवीणराव आपल्याला विनंती आहे. रवींद्रजींना विनंती आहे माझी, रमेश पाचम यांचाही सन्मान करायचा आहे. मुझफ्फर शेख आपल्याला विनंती आहे, रमेश पाचंगे यांना सन्मानित करूया. गुरुदास भोंडवे यांना सन्मानित करण्यासाठी मी अविनाश कांबेकर आपल्याला विनंती करतो. साऊंड लाईट असल्याशिवाय आम्ही काही लोकांना दिसणार नाही, त्यामुळे गुरुदास योगदान महत्वाचं आहे. मी या ठिकाणी विनंती करतो अविनाश कांबेकर, दादा आढावा आणि अविनाश कांबेकर यांना विनंती, गुरुदास भोंडवे यांना सन्मानित करूया. गुरुदास भोंडवे यांना सन्मानित करण्यासाठी अविनाश कांबेकर आणि दादा आढावा आपल्याला विनंती करतो की सोनवणे सरांना आपण सन्मानित करायचं आहे. सोनवणे सर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. देवा भालकेंना विनंती आहे सन्मान करत असताना.
या सर्व उपस्थित कार्यक्रमाचे मान्यवर डॉक्टर भाग्यश्री लहाने, डॉक्टर संगीता ओके यांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे, नगरसेविका सारिका मासुळकर, शीतल वर्णेकर, सुप्रिया चांदगुडे, वर्षा जगताप, अनुराधा गोरके, शालिनी गुजर, अर्चना सस्ते, रवीना आंगोळकर, सुजाता बोराटे, स्नेहा कलाटे, तृप्ती कांबळे, शिवानी नरळे आणि महिला पत्रकार संघाच्या अध्यक्ष अर्चनाताई मेंगडे, श्रद्धा प्रभुने, सायली कुलकर्णी, माधुरी कोराड, मंदा बनसोडे, प्राजक्ता जाधव, श्रद्धा कोतवडेकर, लीना माने, ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्रबुद्धे, बाळासाहेब ढसाळ, नाना कांबळे, अनिल कातळे, प्रवीण शिर्के, देवा भालके, सुनील उर्फ बाबू कांबळे, अविनाश कांबीकर, विनय लोंडे, दिनेश दुधाळ, रोहित खरगे, विशाल जाधव आदी पत्रकार उपस्थित होते। महिला पत्रकार संघ तसेच शहरातील सर्व महिला पत्रकारांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचा गौरव समारंभ घेतलेला आहे। खरोखरच आज ह्या पत्रकार आहेत असं वाटत नाही ना कुणाला कारण त्यांची वेगवेगळी रूपं मी दररोज बघते। आज खरंच सगळ्या पत्रकार मैत्रिणी एवढ्या माझ्या गोड दिसतात की म्हणजे असं वाटत नाही की फक्त पत्रकारच आहे। त्यांचे म्हणजे एवढं सगळं करून त्या घरातला उरकून हे करून पत्रकारिता करतात। खरंच त्यांचं खूप कौतुक आहे। आणि म्हणजे विशेष म्हणजे सगळे ज्या पत्रकार मैत्रिणी आहेत त्या प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। कोण ह्याच्या आरोग्याच्या ह्याच्यात आहे, वेगवेगळ्या शैक्षणिक अशा प्रकारच्या प्रकारामध्ये बी त्या पत्रकारिता करतात। आणि ह्या महिलांना बघून खरोखरच वाटतं की खरंच घर हे सांभाळून त्या बिचारा 3 वाजता पळत येतात आणि सगळं त्यांच्याकडे आणि साप्ताहिक सुद्धा काढलेले असतात, त्यामध्ये बी खूप छान बातम्या असतात त्यांच्या। आणि आज त्यांनी हा महिलांचा जो नवनिर्वाचित महिलांचा कार्यक्रम घेतलेला आहे सत्कार का, त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभारी आहे। आणि मला आणि आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांना इथं बोलावून जो सत्कार केला त्याबद्दल मी खूप धन्यवाद आहे। आणि आपले जाधव साहेब त्यांचा मुलगा मंथन खरोखरच म्हणजे मला तर वाटतं तो ह्याच्यामध्येच मोठेपणे एवढं खूप सुंदर व्हिडिओ आणि हे करतो। आणि ह्या सगळ्या माझ्या महिला पत्रकार मैत्रिणींना ह्या सगळ्या पत्रकार बंधूंचं सहकार्य खूप लाभलेलं आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप अभिनंदन करते, कौतुक करते। आणि तुम्ही असे छान छान कार्यक्रम घ्या। आणि आत्ताच लावणीचा बी कार्यक्रम झाला, वेगवेगळे कार्यक्रम झाले। तुम्ही सगळे म्हणजे डॉक्टर म्हणा, नर्स, आता सगळ्यांचे तुम्ही सत्कार घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारचे फक्त तुम्ही नगरसेवक महिलांचाच नाही घेतला तर प्रत्येक विविध क्षेत्रातील महिलांचा तुम्ही सत्कार घेतला। महिला दिन 8 मार्चला संपला, परंतु तुम्ही 365 दिवस आपला महिला दिन आहे हे सिद्ध केलं, त्याबद्दल आणि तुम्ही दररोज त्याबद्दल मी तुमचं खरंच कौतुक करते सगळ्यांचं। आणि परत आपल्या या सगळ्या महिला पत्रकार भगिनींना, माझ्या मैत्रिणींना शुभेच्छा देते। तुम्ही असंच खूप जोरात चांगलं काम चालू ठेवा। आमचं तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही सहकार्य करतो। धन्यवाद। काही चुकलं असल्यास क्षमस्व। पाटलिकेचा हा गावचा गाडा जसा आपण म्हणतो तसा पाटलिकेचा एक गाडा असतो। तो गाडा पाटलिकेचा एवढा मोठा आहे की काय नसलं चालतं, पण मला पाटील म्हणायची सध्या एक पद्धत आहे। असो त्या पाटलिकेच्या एका सुंदरशा अशा वातावरणामध्ये मी घेऊन जाणार होता। अर्थात आमच्याकडे 2 बैलजोडी आलेली आहे आणि ती बैलजोडी आता खाऊन घेऊन तयार आहे आणि त्यामुळे यानंतर त्यांच्या नृत्यामधून आपलं पाटलांचं वैभव त्या ठिकाणी ते दाखवणार आहे। तर मी त्यांना विनंती करेन की पुन्हा एकदा तुमच्या दोघींच्या नृत्यामध्ये हा पाटलांचा बैलगाडा रंगमंचावर तुम्ही खेळावा।
चिंचवड पत्रकार संघ महिला विभागाच्या वतीने जो आज नवनिर्वाचित म्हणजे महिला नगर सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला. या कार्यक्रमाला म्हणजे उपमहापौर शर्मिलाताई बाबर, पक्षनेते प्रशांत शेतोळे, स्थायी समितीचे सभापती अभिषेकजी बारणे आणि सगळ्या महिला नगर सदस्य, इथे मॅक्झिमम महिला नगर सदस्य उपस्थित राहिला, याबद्दल खरं तर मनापासून त्यांचे म्हणजे आभार आणि धन्यवाद करतो. आज या व्यासपीठावरती अनेकांनी अनेक मतं मांडली. म्हणजे खूप गोष्टी आमच्या बाळासाहेब ढसाळांनी की काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं या शहरासाठी म्हणून सगळं मांडलं, काय केलं गेलं पाहिजे हे पण मांडलं. हे मांडत असताना हा पत्रकार संघाचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्यावरनं पत्रकार संघात पत्रकारांच्या साठी म्हणून तुमच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याचं कामही झालं पाहिजे म्हणून फक्त आभार प्रदर्शनात 2 मिनिटं फक्त मी तुमची घेणार. गेली 40-42 वर्ष मी इथं पत्रकारिता करतो. अनेक जण मी म्हणजे हे झालेले म्हणजे एक सुंदरचं उदाहरण सांगायचं झालं तर शीतल वर्णेकर, आज मला पहिल्यांदा मी त्यांना बघितलं, पण त्यांच्या पहिल्या अपक्ष निवडणूक जे लढवलं त्याची पत्रकं मी छापली. म्हणजे हा की अनेक गोष्टी ह्या शहराच्या 42 वर्षामध्ये अभ्यास आल्यात. काय हे केलं बाळासाहेबांनी ज्याबद्दल सांगितलं की हे शहर विकसित कसं झालं पाहिजे, कशा पद्धतीने झालं पाहिजे. अण्णासाहेब माकरांचे हेतू काय होते, डॉक्टर घारे नंतर आले त्यांचा हेतू काय होता, हरनाम सिंग प्रशासक म्हणून आले त्यांचा हेतू काय होता, ते आत्ताचे फार अगदी सूर्यवंशी सरांपर्यंत प्रत्येकाने आपापली भूमिका आणि आपापलं एक मत इथं मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे केलं. हे शहर खूपच सुंदर, ह्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना किंवा जे मागं होऊन गेले त्या सगळ्यांच्या प्रयत्न खूप सुंदर झाले. पण एक खंत परत अजून एक व्यक्त करतो की पत्रकार म्हणून तुम्ही एक म्हणजे कोणाला सहकार्य कदाचित केलेलं असेल, काही केलेलं असेल, पण ते सहकार्य म्हणजे पत्रकारितेला सहकार्य आहे का? या शहरातली पत्रकारिता वाढण्यासाठी इथला स्थानिक पत्रकार कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल यासाठी आज या शहराला जवळपास म्हणजे 52-53 वर्ष झाली. या 53 वर्षात इथली पत्रकारिता विकसित व्हावी यासाठी एकही प्रयत्न झाला नाही. गेली 30-35 वर्षांपूर्वी आम्ही पत्रकार भवनासाठी म्हणून आरक्षण आणलं. माझे वडील कैलास असे भावी कांबळे हे ह्या शहरातले पहिले पत्रकार, पहिलं दैनिक पवना समाचार या शहराचं, त्यांनी इथं पत्रकार भवनासाठी आरक्षण आणलं. पण गेल्या 35 वर्षामध्ये ते आरक्षण आम्ही विकसित करू शकलो नाही. अनेक कारण आहेत. इथली पत्रकारिता निकोप आणि सुदृढ कशी व्हावी या दृष्टिकोनातून पण आपल्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे प्रशांतजींनी सांगितलं की काय तुमच्यामधलं पण राजकारण वगैरे वगैरे वादच नाही. म्हणजे त्याला म्हणजे मी तर म्हणजे मला काही जे खंत वाटत नाही की काय, म्हणजे हा कार्यक्रम होऊ नये म्हणून अनेकांनी आटापिटा केला. परंतु मी अर्चना मॅडमला म्हटलं काही काळजी करू नका, एक महिला नगर सदस्य जरी आली नाही तर सत्कार समारंभ झाला तरी आपण यशस्वी झालोय. म्हणजे इथं आता कार्यक्रम चालू असताना आमच्या अर्चना मॅडम इथं व्यासपीठावरती इथं उपस्थित राहू शकल्या नाहीत, कारण 2 पोलीस सातत्याने तिथं बाहेर उभे होते आणि ते त्यांना ताबडतोब तुम्ही पोलीस स्टेशनला झाला. इतकं मोठं एवढं तर राजकारण तुमच्यामध्ये नाही, इतकं राजकारण आमच्यामध्ये. आणि हा काय म्हणजे तरी सुद्धा या ह्याच्यामध्ये इथपर्यंत हा कार्यक्रम अतिशय सुंदर यशस्वी करून दाखवला. त्यामुळे अर्चना मॅडम, आमच्या श्रद्धा प्रभूने, माधुरी कोराड किंवा श्रद्धा कोतवाल किंवा मंदा बनसोडे, ह्या सगळ्या लीना, ह्या सगळ्यांचं जेवढं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या सगळ्यांना पण मी खूप मनापासून धन्यवाद देतो, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना विनंती, फक्त एक ग्रुप फोटोसाठी आपण वरती
महिला पत्रकारांच्या स्तुत्य उपक्रमाचे देशभरातून कौतुक तसेच सदैव सहकार्य करण्याचे आवाहन देखील या पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.